परभनी शहर कौड़गांव शिवार 553 इस जमीन को लेकर शेख शेरू शेख बुढ़न इन्होंने पत्रकार परिषद लेकर आरोप किए थे। इसी आरोपों को लेकर 13 मार्च 2024 बुधवार की रोज सूबेदार इनके कार्यालय पर पत्रकार परिषद लेकर क्या खुलासा कहा कि हमारी जमीन क्लियर है। शेख शेरू इनके किए हुए आरोपों को गलत कहा और कहा कि दोनों कोर्ट से निकाल हमारी है और कोर्ट ने दिया है। शेख शेरू इनके सभी आरोप गलत है, ऐसा खुलासा सूबेदार ब्रदर्स ने पत्रकार परिषद में किया। उस वक्त वहां पर मार्तंड रामराव सूबेदार, मंगेश रामराव सूबेदार, हर्षल मार्तंड, शंतनु मार्तंड सूबेदार आदि की मौजूदगी रही। परभनी शहर भाजी मार्केट देश पांडे हॉस्पिटल सामने सूबेदार इनके कार्यालय पर सूबेदार इन्होंने पत्रकार परिषद का आयोजन किया था। किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। आप देख रहे थे लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो जल्द करें, लाइक शेयर कमेंट जरूर करें। एडिटर सैयद अयूब, संवाददाता शेख इकराम, शहर प्रतिनिधी मुन्ना कुरैशी इनके साथ। जमिनीच्या बाबतीत कुठलाही कायदेशीर अडचणी नाही आहेत। दोन कोर्टाचे निकाल आमच्या बाजूने आलेले असल्यामुळे आम्ही जमीन विक्री केलेली आहे। त्यामुळे आणि शेख शेरू शेख इब्राहिम आणि शेख शेरू आणि शेख बुडन हे जे गैरसमज पसरवत आहेत जमिनीच्या बाबतीत आणि आमच्या बाबतीत, ते चूक आहे। त्यावर जनतेने लक्ष देऊ नये। त्यांना जमीन घ्यायची नव्हती, फक्त त्यांना जमीन हडप करायची होती। या उद्देशाने त्यांनी हे सगळे कट कारस्थान केलेले आहेत आणि वरच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जमिनीची डिव्हॅल्युएशन कसं होईल, जमीन कशी हे जमिनीची किंमत कशी पडेल याच्याकरता ते प्रयत्नशील आहेत। स्वतः तर काही सौदा पूर्ण करू शकले नाही, म्हणून हे वाईट हेतूने हे सगळे कट कारस्थान ते करत आहेत। याच्याकडे जनतेने लक्ष देऊ नये। तसेच त्यांच्याकडून माझ्या परिवाराला जीविता धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो, कारण त्यांच्या एकंदरीत क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज पाहता आमच्या कुठल्याही सदस्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो। त्याला शेख शेरू आणि शेख इस्माईल हे दोघं जण जबाबदार असतील आणि प्रशासनाने सुद्धा याबाबतीत लक्ष द्यावं एवढी मी विनंती करतो आणि धन्यवाद। सेट हो गया। हाजी शेख शेरू शेख बुडन, हाजी शेख इस्माईल राहणार हिंगोली, शेख शेरू राहणार परभणी यांनी जो संभ्रम आपणास पसरवलेला आहे त्याबद्दल मी आपणास खुलासा करतो। हाजी शेख इस्माईल व शेख शेरू आणि इब्राहिम यांनी आमच्यासोबत केलेला सौदा रद्द झालेला आहे। ते पैसे वेळेत देऊ न शकल्यामुळे न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे आणि त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती। वरिष्ठ न्यायालयाने सुद्धा त्यांची मागणी फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे जमिनीचा कुठलाही कायदेशीर वाद नाही, जमिनीत कुठलीही कायदेशीर अडचण नाही। त्याच्यामुळे आपण सर्वांनी कुठल्याही गैरसमज न करता किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचण नाही असे मी आपणास आवाहन करतो।